भगवते वासुदेवाय. श्लोक 16 आणि 17. अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं. भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते. ज्ञानैज्ञेयै ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. शब्दार्थ. तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने भूतांचे धारण पोषण करणारा, रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. ते परब्रह्म, ज्योतीची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे. भावार्थ. उत्पत्ती, स्थिती, लय, आदी, मध्य, अंत, निर्माता, चालक, संहारक ही एकाच शक्तीची 3 रूपे आहेत. त्या 3 शक्ती असल्याचे भासले तरी ती एकाच शक्तीची 3 रूपे आहेत. एका कार्यालयात अनेक विभाग असतात. प्रत्येकाची उत्पादन, विक्री, वसुली इत्यादी कामे वेगवेगळी असतात. तसेच सृष्टीचे कार्य चालते. 7 रंग मिळून एक पांढरा रंग बनतो. इंद्रधनुष्यात 7 रंग दिसतात. आकाश उगवतीला नारिंगी, एरवी निळे, रात्री काळे दिसते. तसा देव परिस्थितीनुसार वेगळा भासतो. वास्तविक तो एकच आहे. पोलीस असतो, त्याचे काम सुव्यवस्था राखणे हे आहे. ज्याने चुकीचे काम केले नाही त्याने पोलिसांना घाबरायचे कारण नाही. तसे देव शासक आहे. जर आपण नियमाने वागलो तर तो आपल्याशी मित्रत्वाने वागतो. लहानपणापासून संस्कार केले जातात. खरे बोलावे, मदत करावी, आपली कामे स्वतः करावी, इतरांना मदत करावी, मिळून मिसळून राहावे. देव न्यायाने वागतो. बरेचदा आपल्याला आपले हित कशात आहे हे कळत नाही. काय वागले की काय होते, कशाचे काय परिणाम होतात याचे पूर्वसुरींनी काही अनुमान काढले आहेत. अन्न पचायला हवे असेल तर नीट चावून खावे, ताजे अन्न खावे, शांतपणे खावे, शिजवलेले सकस अन्न खावे, व्यायाम करावा. तसेच आपले आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी हवे असेल तर सृष्टीचे नियम पाळावे. सृष्टीचा व्यवहार नक्की चालतो तरी कसा हे जाणून घ्यायला हवे. ऋषींनी सांगितलं आहे की निसर्ग एका विशिष्ट क्रमाने चालतो. झाड उगवते, वाढते, वाळून जाते. प्रकाश दिसू लागतो, वाढतो, नाहीसा होतो. जीव जन्माला येतो, वाढतो, देह अचेतन होतो. हा क्रम, हे चक्र अविरत चालू असते. हा नियम प्रत्येक गोष्टीत आहे. गोष्ट असतेच, नष्ट होत नाही, फक्त स्वरूप बदलते. प्रकाश देणाऱ्या सूर्य असतो, आपण उभे आहोत ती पृथ्वी फिरते. त्यामुळे आपल्याला दिवस रात्र असा भास होतो. चिकण मातीला जसे भिन्न आकार देता येतात तसे आत्मा आणि पंचतत्वे असतात. स्वरूप बदलते, आपण त्याला जन्म मृत्यू म्हणतो असे सांख्य तत्वज्ञान मानते. घटका, पळे, दिवस, महिना, वर्षे, ऋतू यात असलेल्या प्रमाणबद्धतेमुळे पंचांग बनले. आकाशात ग्रह तारे दिसतात, त्यांचाही अभ्यास केला. माणूस बुद्धिजीवी प्राणी आहे आणि ज्ञान मिळवणे हाच त्याचा जन्म घेण्याचा हेतू आहे. एक क्षण वाया जाऊ देऊ नये. ही सवय लहानपणी लावावी लागते. बांबू कोवळा असताना वागतो, नाही नंतर नाही. तत्व जाणून घ्यायचं तर कष्टाला पर्याय नाही. तरच ज्ञान संपादन केले जाते. ध्येयवादी पिढी बनायला हवी. ऋषींचा वारसा जपायला हवा. त्यात भर घालायला हवी. बदलणारे संदर्भ लक्षात घेऊन सुधारणा करायला हवी. श्लोक 18. इति क्षेत्रं तथा ज्ञानै ज्ञेयै चोक्तं समासतः. मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. शब्दार्थ. अशा प्रकारे क्षेत्र तसेच
ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. भावार्थ: ब्रह्मसूत्रात 555 सूत्रे आहेत. त्याचे सार भगवंतांनी सांगितले. परब्रह्म एक आहे हे मानले पाहिजे. गोंधळात न पडता उपासना केली तर समाधान टिकून राहते. तत्व जाणून घ्यायचं म्हणजे काय? ज्या शक्तीमुळे सगळं जग सुरळीत चालू आहे त्या शक्तीशी आपलं मन एकरूप करावे, तादात्म्य पावावे. असे झाले तर अनेक गोष्टींचे अर्थ समजतात, शक्ती वाढते, वृत्ती आनंदी होते, राग लोभ कमी होतो. रूप म्हणजे प्रकृती, स्वरूप म्हणजे विशेष गुण, शक्ती. प्रकृती आणि शक्ती मिळून जीव बनतो. दोघांना स्वतंत्र अस्तित्व नाही. काय करायचे आहे ते कळले की प्रयत्नांना दिशा देता येते. वैचारिक गोंधळ संपला की मानसिक कष्ट, त्रास हळूहळू कमी होतात. वागण्या बोलण्यात सुसूत्रता येते. मन आत्मिक समाधानाने भरून जाते. वृत्ती सात्विक होते. उपासना योग्य सुरू असल्याची ही खूण आहे. अभ्यास करताना गाभा समजून घेतला तर विषय समजायला सोपे जाते. बेरीज म्हणजे मिळवणे हे समजले की कोणत्याही संख्यांची बेरीज करता येते, ते पाठ करावे लागत नाही. पाढे म्हणजे गुणाकार कळले की ते पाठ होतात, गुणत बसावे लागत नाही. पूर्वी पावकी निमकीही पाठ करायचे, त्याने भागाकार करावा लागत नसे. तत्व कळलं की पुरेसं आहे, काम होते. मूळ आशय, मूलभूत संकल्पना कळली की विषय समजायला सोपे जाते. श्लोक 19 आणि 20. प्रकृतिं पुरुषं चैव विद्धयनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान् कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. शब्दार्थ: प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज आणि रागद्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. भावार्थ: शरीर म्हणजे प्रकृती आणि आत्मा म्हणजे पुरुष. सृष्टीच्या आरंभापासून हे चालत आलेले आहे. जड देह म्हणजे अचेतन प्रकृती. शरीर रज तम सत्व या 3 गुणांनी बनले आहे. जन्माला येताना त्या जीवाचे मन, बुद्धी, अहंकार आणि संचित बरोबर असतातच. इंद्रियांचे विषय म्हणजे स्पर्श, शब्द, रस, रूप, गंध यांना कार्य म्हणतात. डोळे, त्वचा, जीभ, नाक, कान, हात, पाय, गुदद्वार, मन, बुद्धी, अहंकार यांना करण म्हणतात. हे सर्व प्रकृतीमुळे निर्माण होतात म्हणून तिला कारण म्हणतात. जीवात्मा हे सर्व भोगतो, फक्त बघतो म्हणून त्याला भोक्ता म्हटले आहे. निसर्ग ही एक प्रकृती आहे. आपले शरीर हे त्या निसर्गाचा एक भाग आहे. ते निसर्गाच्या नियमानुसार चालते. काहीही घडते त्यामागे कारण असते. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारा वाहतो. आपल्या शरीरातही असेच कार्य सुरू असते. डोळे पाहतात म्हणून ती वस्तू दिसते. ती वस्तू काय आहे याचे ज्ञान बुद्धीमुळे होते. परस्पर समन्वयामुळे शरीराचे कार्य चालू राहते. ऐकतो, खातो, पितो, चालतो, झोपतो, उठतो हे सर्व ज्या प्रेरणेने चालते तो पुरुष. आपले कार्य करण्यासाठी देवाने हे क्षेत्र म्हणजे शरीर दिले आहे आणि तो स्वतः कणाकणातून अंतर्बाह्य साक्षी भावाने बघत असतो, सोबत करत असतो. आत्मा काही करत नाही, पण तो आहे म्हणून शरीर कार्य करू शकते. परीक्षेसाठी अभ्यास ज्याचा त्याला करावा लागतो. आई वडील, शिक्षक, पुस्तके असतात म्हणून तो करू शकतो. ते अभ्यास करत नाहीत, तरीही ते नसतील तर अभ्यास करू शकणार नाही. अनाथ मुले असतील तर त्यांचे आई वडील त्यांच्याजवळ नसतात, पण आई वडील असतात. आई वडील नसतील तर ते जन्मालाच आले नसते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.